माजी मंत्री बच्चू कडू हे जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करीत असून त्यांची जळगाव जिल्ह्यात सुद्धा सभा आयोजित केली आहे। याबाबतची श्री शिवराम पाटील यांची पत्रकार परिषद। याचं आयोजन असं आहे की आपले माजी मंत्री माननीय बच्चू कडू साहेब यांचा जुलैमध्ये उपोषण तर केलंच त्यांनी मोजरीला, जिल्हा अमरावती, आणि त्याच्यानंतर त्यांनी जो दौरा सुरू केला महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांना छान प्रतिसाद मिळत आहे। त्याचं कारणही असं आहे की आपल्याकडे भाजप आणि युती सरकार सत्तेवर आल्यानंतर जे काही विरोधात होते, उबाठा आणि राष्ट्रवादी, शरद पवार आणि काँग्रेस, हे नामोहरम झालेले आहे। त्याचं कारण एक तर दोन पक्षांचे तुकडे झाले आणि काँग्रेस पक्ष जे आहेत ते भयभीत अवस्थेमध्ये जगत आहेत, शिवाय राहुल गांधी। तर त्यामुळे बच्चू कडू हे अस्वस्थ झाले की सरकार तर बनलंच, पण विरोधात कोणीही सरकारच्या विरोधात बोलत नाही। सगळे आमदार आणि खासदार स्तब्ध राहिलेले आहेत, कदाचित त्यांच्यात भय असेल। म्हणून बच्चू कडू यांनी असा निर्णय घेतला की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही समस्या आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत अधिकतम आणि दुसरे दिव्यांग बांधवांच्या बाबतीत, या समस्या घेऊन ते प्रचार दौरा करतायत। आणि त्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आमचा जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचा 5/10/2025ला दौरा आहे। त्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला 2 सभांची अनुमती दिली होती। त्याच्यातली एक सभा आम्ही 5/10/2025ला 12 वाजता कासोदा, तालुका एरंडोल येथे घेत आहोत आणि त्याचे नियोजन आमचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील हे करत आहेत। त्याचं कारण असं आहे की ते एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि आसपास त्या ठिकाणी 4 तालुके जोडले जाणार आहेत: एरंडोल, पाचोरा, भडगाव, पारोडा आणि धरणगाव। आणि त्या ठिकाणी 2 तास सभेसाठी देतील। त्या ठिकाणी दिव्यांगांचेही प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतील आणि त्याच्यानंतर त्यांची अंमळला 2 वाजता सभेचं आयोजन केलेलं आहे। आणि अंमळनेर म्हणजे काय, अंमळनेर, चोपडा आणि जवळची म्हणजे एरंडोलचा पारोड्याचा काही भाग असा त्या ठिकाणी संलग्न केलेला आहे। आणि त्या सभेचं जे आयोजन आहे तेथील तालुकाध्यक्ष संतोष बाबूराव पाटील हे करीत आहेत। त्याचप्रमाणे खासदार उन्मेष पाटील यांचा असा आग्रह होता की मी 40 गावाला सभेचं आयोजन करतो आणि बच्चू कडू साहेबांनी माझ्या सभेला किमान संध्याकाळी 6 वाजता का असेना यावं, आणि म्हणून त्यांनी संध्याकाळी 40 गावाला 6 वाजेला सभा अटेंड करण्याचं नियोजित केलेलं आहे। तर या सभेचं उद्देश असा आहे, 3 महत्त्वाचे मुद्दे आमच्या पुढे आहेत। एक तर फडणवीस साहेबांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी ऐलान केलं होतं, आश्वासन दिलं होतं, अजेंडामध्ये होतं, प्रोक्लेमेशन होतं की आम्ही सत्तेवर जर आलो तर सरसकट कर्जमाफी करू आणि तुमचा 7/12 कोरा करू, असं ते वारंवार रिपिटेशन करत होते। आता त्या शेतकऱ्यांनी या आश्वासनाला बोलून त्यांना चांगलं मतदान केलं, सत्तेवर आले। तर फडणवीस साहेबांची एक जबाबदारी होती की कर्जमाफी करणे, आणि कर्जमाफी करणे काही त्यांच्या दृष्टीने कठीण नव्हतं, कारण ते अभ्यासू मुख्यमंत्री आहेत, पण आता टाळाटाळ आहेत। मग त्यांचंच दिलेलं जे आश्वासन पूर्ण करण्यासाठी विरोधातले जे काही हे 2 पक्ष आणि काँग्रेस काही बोलत नाही, आणि म्हणून बच्चू कडू यांनी या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे। त्याचप्रमाणे दुसरा विषय होता दिव्यांगांसाठी जो काही मिळणारा पैसा होता, दरमहा 1500, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता 2500 मिळाले पाहिजे, ही एक मागणी आहे। आणि दिव्यांगांसाठी ते विशेषतः जास्त काम करतात आणि त्यांनी दिव्यांगांसाठी एक महामंडळसुद्धा स्थापन करून घेतलेलं आहे। आणि दिव्यांगांना मिळणारा जो लाभ आहे ग्रामपंचायतच्या आणि नगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण निधीतून 5% तो सुद्धा पोहोचत नाही, म्हणून त्यांचा असा प्रयत्न आहे की माझ्या दिव्यांगाला तो लाभ पोहोचला पाहिजे, म्हणून त्यांचा महाराष्ट्र दौरा आहे। आणि चालू परिस्थितीमध्ये आणखी एक संकट असं उद्भवलेलं आहे, या अतिवृष्टी महाराष्ट्रात जी झाली त्याच्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसान तर झालेच, पण शेतीसुद्धा खरडली गेली, वाहून गेली,
बऱ्याच ठिकाणी गुरुडर वाहून गेली. आता पाचोरा तालुक्यामध्ये आपण जवळचे आहोत आणि तुम्ही पण जाऊन आलेले असाल. आमचे गुलाबसिंग पाटील पाचोरा तालुक्यातले शेतकरी आहेत, हे संपूर्ण तुम्हाला आखो देखा हाल त्या ठिकाणी सांगतील.